असलं पाट्याचं म्हातारं फाफरलं होतं की पाट्याचं 4:30ला सेल्फी काढायला लागलेलं. म्हणलं याला म्हातारा पाक भुलून गेलंय. चला तर मग स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. तर काही विषय पब्लिक मी आहे सोन्या पाटील. सोन्या पाटलाला 0 मिनिटात फॉलो करून घ्यायला लागते. तर आज आपल्याला पहाटे 4ला निघलो होतो मी, कारण की आपल्याला दिदीला सोडायला जायचं होतं आपल्याला दादरला. मग काय तुमचा भाऊ फायनली गाडीत आणवते दादरला पोहोचला. दादरला पोहोचून नंतर ना म्हणलं आता गाडीतला सीएनजी संपलाय. सीएनजी बीएनजी भरून परत आपण आलतो कळंबोलीला. कळंबोलीत इथनं गडी घ्यायचा होता. मग इथनं गडी घेऊन आपण डायरेक्ट पोहोचलो गोदरेजमध्ये. गोदरेजमध्ये पास बीस बनवून घेतला. म्हणलं आता जरा चहा नाश्ता करायला लागतोय. चहा नाश्ता करायचं म्हणून आपलं इथं आलतो आणि ह्यो रांडाचा एवढा मस्तीला आलता की काय ऐकायलाच तयार नव्हता. ओढ्या चहा दे म्हणलं नाही तर लय मारेन. मग काय सॉरी सोनूभाऊ म्हणत चहा आणून दिला. मग काय म्हणलं आता चहा बिस्किट खाऊन घेऊ आपला दणक्यांदा. परत ना वाजल्यावर त्या 4 हातात जायचं होतं घरला जायचं टायमिंग झालतो म्हणताना निघालेलो. आणि घरला जायचं म्हणल्यावर मी लय खुश असतोय. तर त्यांनी उस्तर म्हणलं आता जरा स्वतःच तोंड बिंड बघून घेऊया कसं दिसतंय काय दिसतंय. त्याच्या याला एकदम देखणं दिसायला गोरं चालतो. परत म्हणलं उभारलो तर गाडीतलं ऑइल सगळे एकदा चेक करून घेऊया. मग काय ऑइल बिल सगळं चेक करून घेतलं. परत ना आपापले सगळेजण आम्ही निघालो लागलेलो घराच्या वाटला आपापल्या. परत जाताना असं आठवलं की बाबा आज आहे आपल्या चष्म्याची डिलिव्हरी, कारण की डिलिव्हरी झाली. म्हणताना म्हणलं आता डिलिव्हरी घ्यायला यायला लागतं इथं येऊन आतमध्ये शिरलो आणि ह्यांना विचारलं माझा चष्मा आहेत काय. ह्याने म्हणले होय 2 मिनिटातच आणून देतो तुम्हाला. मग काय ह्याने आपलं दोन्ही चष्मा आणून दिलं. तर भावानं आज मी कसा दिसत होतो कमेंट करून सांगा.